इकडे काल उदयनराजे भोसले हे दिल्लीमधून साताऱ्यामध्ये परतले, त्यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। त्यामुळे भाजपच्या पुढच्या यादीमध्ये उदयनराजेंचं नाव असणार हे जवळपास निश्चित झालंय। सातारा लोकसभेचं तिकीट आपल्यालाच मिळेल अशी उदयनराजे यांना खात्री आहे। त्यामुळे त्यांच्या समर्थकांकडून उदयनराजेंचं जंगी स्वागत करण्यात आलंय। भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवायची आहे। या मतदारसंघावरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून दावा केला जात होता। त्यामुळे उदयनराजे भोसले हे भाजप पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते। दरम्यान त्यांना साताऱ्यातून लोकसभेच्या जागेवरती उमेदवारी मिळाल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे। उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभेचा राहिलेल्या कार्यकाळासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार देण्यात येणार आहे। तर साताऱ्यामध्ये परतल्यानंतर उदयनराजेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। एक लक्षात घ्या, कसं असतं, मी आपल्याला एवढंच सांगेन की काय जे एक प्रक्रिया असते, पहिल्या फेजमधली यादी हे ते सगळं, मला काय त्यात शंका वाटत नाही। म्हणजे तुम्ही पण मनात काय शंका पकडू नका, सगळं झालेलं आहे आणि शंका घ्यायचं काय कारण नाही। निंबाळकरांनी आज अशी मागणी केली की सातारा आणि माढ्याची जागा बदला, हा दबाव तंत्र आहे का? संजूराजेंनी सॉरी, मी आज दिवसभर या संपूर्ण रॅलीमध्ये होतो, मी काय बघितलं नाही, त्यामुळं त्याच्यावर भाष्य करणं मी योग्य ठरणार नाही, मला माहीत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।